महाबळेश्वर संघ हा सामना जर इथे जिंकला तर आर्य महेश पेडणेकर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन अवधूत. अवधूतचा हा बॉल कट केलाय बॅकफुटवरती येऊन. चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे. एकदा इथे मिळते. धावसंख्या 3. कारण यानंतर अजून एक फायनलचा सामना इथे खेळवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर हा सामना कसा संपेल या दृष्टिकोनातून चाललाय इथे प्रयत्न. यावी फिरकवताना विश्वनाथ स्क्वेलेगच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. धावसंख्या 5. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर 3 षटकांचा हा सामना. महत्वपूर्ण सामना. कोणता संघ दुसरा ठरेल जो महालक्ष्मी संघाविरुद्ध फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. स्टेट खेळा इथे संधी होती परंतु काय येतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय तो पाहूया. नॉट आउट. योवी बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या यावी खूपच बाहेर आहे. विश्वनाथ परफेक्ट जज. कृपा तिथे मिळते एक धाव. धावसंख्या इथे पाहायला मिळते 6. पुढचा चेंडू घेऊन हलक्या तरी प्लेड केलंय स्क्वेअरले गप्पाच्या दिशेने. एकच धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला कव्हरला इथे फील्ड येताना आपल्याला पाहायला मिळते. हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. धावसंख्या इथे 7. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल. महालक्ष्मी संघनायक 500 रुपयाचं बक्षीस. यावेळी सीमारेषेच्या दरम्यान इथे चेंडू इथे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी दिला गेला इथे कॉल आणि 2 धावा इथे संपन्न होतात. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. आणि या इथे महालक्ष्मी संघ फायनल मध्ये दाखल झाला. जे जाहीर केलं गेलं होतं 500 रुपयांचा कॅश प्राइज आर्य महेश पेडणेकर यांच्याकडून महालक्ष्मीच्या दमदार कामगिरीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. षटक समाप्त झाले. धावसंख्या होती 9. बॉलिंग मार्गवरती राज. विश्वनाथ स्ट्रायकिंग एंड. राज पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. या टाकलेला बॉल आहे. लाखोल परफेक्ट लाईन लेन तिथे पाहायला मिळाली. डॉट बॉल येतो इथे. धावसंख्या इथे 9. यावी चुकतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय विश्वनाथ. खराब कामगिरी महत्वाच्या सामन्यामध्ये. आतापर्यंत चांगली कामगिरी विश्वनाथने केली होती परंतु या षटकामध्ये थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल. परंतु गोलंदाजाला इथे दाद दिली पाहिजे. ऑफसाइड बाहेर यॉर्क ठेवतोय बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने ड्राईव्ह केलाय. सन्मान दिला गेलाय. एकच धाव इथे मिळणार आहे. चांगला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी केल्यानंतर तेवढ्याच गतीने चेंडूवरती फील्ड करण्यासाठी जाताना पाहायला मिळाला. बॉल गॅदर केला तो त्यावर घेतली गेली ती 1 धाव. धावसंख्या 10. षटक क्रमांक 2. आतापर्यंत 3 चेंडू फेकले ते राजने. पहिले 2 चेंडू ते डॉट होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव.
स्ट्रेट खेळ आहे. ऑन साइडला खेळलेला फटका 1-2 जातोय. धावसंख्या 11 अंकावरती जाऊन स्थिरावले. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लेग पाईच्या स्वरूपात. दोन धावा इथे मिळतात. धावसंख्येने पाहायला मिळते ते 13 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राज टू विश्वनाथ. यस, अप्रतिम डिलिव्हरी. यावेळी स्टंप आउट होतोय. यष्टीरक्षक दमदार कामगिरी इथे करताना दिसला. बॉल खेळातर गेला डाव्या हाताने स्टिक वरती आदळलाय. नाथ मात्र होऊ शकला नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13. विश्वनाथची जादू सेमीफायनल मध्ये चालली नाही. इथे विश्वनाथच्या बॅट मधून धावा निघणं आवश्यक होतं. धावांची आवश्यकता इथे होती, ती मात्र इथे पूर्तता झाली नाहीये. यावेळी साईराजचा पहिला चेंडू लेग साइडला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. दुसरी धाव इथे घेतली जाते. 2 धावेने धावसंख्या इथे पुढे सरकेल. 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला महेश आहे, जो वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका मिस झालाय. बॉटम एज घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने कॅरी होतोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा. 2 धावा घेत स्कोर कार्ड हलत ठेवण्याचा प्रयत्न, पुढे नेण्याचा प्रयत्न यावेळी महेश इथे करतोय. त्याला कारण आहे ती चांगली गोलंदाजी. महेशला हात खोलण्याची कोणतीही संधी इथे दिली गेली नाहीये. पुन्हा एकदा यावेळी टाकलेला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंप आउट. यष्टीरक्षक इथे कमाल करतोय. हाताची जादू त्याच्या माध्यमातून इथे पाहायला. रक्षकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. महेश यावेळी निराश होऊन पवेलियनच्या दिशेने परततोय. 5 चेंडू मध्ये 7 धावांचं योगदान इथे दिले महेश याने. धावसंख्या आहे ती 17. अजूनही 3 चेंडू शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष. या आधीच्या सामन्यामध्ये संतोषने जो धमाका केला होता तो पुन्हा एकदा इथे करण्याची आवश्यकता आहे. फजलला स्ट्राईकला आणणं आवश्यक आहे. फजल मध्ये क्षमता आहे. फजलच्या मनगटामध्ये ताकद आहे. फजल बिग हिट करताना आपल्याला या आधीही पाहायला मिळालाय. तो स्ट्राईकला येईल का? काही ते धमाका करेल. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर आहे. पंचाने इथे केलाय व्हाईट बॉलचा इशारा. एकत्रित धाव संघाला मिळेल. महत्वाच्या क्षणी ते चुका करतायत की काय, पडला इथे प्रश्न. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेवटच्या षटकातील आहे इथे बाकी. यावेळी टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर बारा, खूपच बाहेर. व्हाईट बॉल सलग दुसरा स्क्वेअर बारा इथे ठरतोय. जे टार्गेट मधामध्ये आखलं गेलंय त्यापासून दूरवरती गोलंदाज, परंतु दिशा कुठेतरी थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली. स्क्वेअर मारा. यावेळी बिग हिट आहे. कॉमेडी बॉक्सच्या दिशेने चेंडू येईल. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली पकडतो. इथे झेल संपला आहे इथे. जेल पकडल्या गेल्यामुळे नवीन नियमाप्रमाणे जेलबाद झाल्यास
जो फलंदाज क्रीडांगणात प्रवेश करेल तो स्ट्राइक एंडला असेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. फजल निराश आहे कारण फजल स्ट्राइक येणं आवश्यक होती परंतु ती इथे मात्र मिळाली नाहीये. त्यामुळे नॉन स्ट्राइक एंडला निराश होऊन इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो फजल. साईराज पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट हँडर फलंदाज ओमकार साठी. ओमकारचा बॉल यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय. कट करण्याचा प्रयत्न मिडल स्टिक मधून थोडासा आउट काढला. चांगलं यष्टीरक्षण. डॉट बॉल येतोय. शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल येणं म्हणजे कचऱ्याची घंटी इथे वाजणं. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. ओमकार साठी पुन्हा एकदा रॅपिड आहे. कव्हरच्या दिशेने खेळ आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी दिला गेला इथे कॉल. यस अचूक नेम. काही यष्टींचा घेतला इथे वेट. रन आउट होतोय फजल. 3 सगळे संघानेही इथे धाबा बनवल्यात. 20-21 धावांचं ठेवलं लक्ष. फजल गेम चेंजर गोलंदाज. पहिल्या षटकाचा बार आपल्या हातावरती घेतोय. खात्यावरती घेतोय. मैदानात दाखल झालं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला पराग. 21 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल अडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला क्रॉस करून चेंडू डीपला येतोय. एक धाव घेतली झाली. दुसरी धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेचा इथे कॉल दिला गेलाय आणि इथे 3 धावा सहजरित्या पिकअप केल्या जात आहेत. क्रीडांगणावरचा अडथळा, त्यामुळे झालेले मिसफिल्ड आणि त्यामुळे मिळालेली संधी. या संधीचं इथे केलं सोनं. 3 धावा इथे घेतल्या गेल्या. पहिल्याच बॉलमध्ये 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. 21 धावांचं लक्ष घेऊन मैदानावर उतरलेली ही जोडी होती. रोहितला वरती यावी सलामीचा बार सोपवला गेला. आडव्या बॅटने पहिला आज चेंडू इथे खेळून काढला. पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा इथे पिकअप केलं गेलं. फजल पुढचा चेंडू घेऊन स्ट्रेट खेळतोय. व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका लॉंगॉनच्या दिशेने. विश्वनाथ आहे तिथे. पहिली धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला आणि बघता बघता इथे 2 धावा संपन्न केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते.
गोलंदाज इथे दाखल झाले सैराज. फजलचा पुन्हा एकदा हा बॉल थोडासा स्पीड झाला, इथे बाउन्स मिळाला नाही, त्यामुळे सलग दुसरा बॉल अतिशय दर्जाचा उत्तम दर्जाचा हा बॉल पाहायला मिळतोय. इन स्पिन हलका सकट इथे पाहायला मिळालंय. लेग ब्रेक, लेग स्टिक सोडून चेंडू बाहेर जातोय. वाईट बॉल. इथे आपल्याला फजलच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू सोडले तर त्यानंतर कमबॅक करतो तो दिसला होता आणि त्यानंतर स्वेर मारा. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आहे. टप्पा इथे चांगला लागतोय. इथे येतोय डॉट बॉल. धावसंख्या 6 या अंकावरती स्थिरावले. सैदाज पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. हा इथे डॉट बॉल. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर महत्वाचा गडी बाद झाला तो पराग. चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू इथे वाईड पाहायला मिळाला आणि सलगचे 2ही चेंडू इथे डॉट. क्लास गोलंदाजी इथे पेश करताना आपण पाहिलंय तो फजल मुल्ला याला. दुसरं षटक संतोष वरती दुसऱ्या षटकाचा इथे बार सोपवला जाईल. महत्वपूर्ण षटक आहे कारण सामन्याला सेट करणार हे दुसरं षटक इथे असतं आणि ते इथे घेऊन संतोष होतोय. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड फलंदाज रोहित वैयक्तिक 3 धावसंख्येवरती खेळ करत असताना 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. फटका हवेमध्ये, विश्व येतोय चेंडू खाली, पकडण्यात आले झेल. इथे संपतोय खेळ. तो या डॉट बॉल येणं हे संघासाठी घातक आहे. इथे सज्ज होईल राज. स्ट्रायकिंग एंडला संतोष पहिल्या चेंडूवरती महत्वाचा मोहरा इथे गारद करताना पाहायला मिळालाय. लॉंग ऑनला विश्वनाथ ज्यानं याआधी एक सुरेख झेल पकडून दाखवलंय. फील्ड मध्ये केला जातो फजलच्या माध्यमातून बदल. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक घेतलं गेलं सर्कल मध्ये. यावी फटका प्रॉपर आहे, हवेमध्ये आहे आणि पुन्हा एकदा डोजेदार कॅच. विश्वनाथ काही त्याच्या हाताला फेविक्विक लागलंय की काय, कारण दोन्ही झेल अतिशय दर्जेदार. अडचणीमध्ये सापडतोय निहाल स्फोट, कारण सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट इथे घेत आहेत. हॅट्रिकची संधी संतोष याच्याकडे असेल. सलग 3 विकेट घेण्याची संधी हॅट्रिकची आहे इथे संधी. आर्य महेश पेडणेकर यांच्याकडून जर या गोलंदाजाने सलग 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक साठी आर्य महेश पेडणेकर यांच्याकडून संतोष साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. राईट अँड बोल द विकेट. आणि यावी टाकलेला बॉल बिलकवलाय, कट केलाय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. पदवर घेतल्या गेल्या 2 धावा. तिसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला गेला, परंतु फजलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावे इथे मिळतील. 2 धावेची धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. चांगली गोलंदाजी. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला उदोत. पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्गवरती सज्ज.
रवी संतोष पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं. सेन्सिबल क्रिकेट, कारण क्षेत्ररक्षक सगळे डीपला आहेत, त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ठरतोय ते सफल. धावसंख्या 10, अजूनही 11 धावांची आवश्यकता. कमबॅक करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, पहिल्या 2 चेंडूवरती सलगचे 2 गडी बाद आणि त्यानंतर कमबॅक करताना संघ इथे पाहायला मिळाला. तो निहाल 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. संतोष हवेमध्ये खेळलेला हा चेंडू आहे, एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी. चांगलं रनिंग कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये अतिशय मिळाला. एकमेकांना साथ दिली जाते, एकमेकांच्या कॉलला दाद दिली जाते आणि त्यामुळेच एक यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या आधीचा सामना ज्याप्रमाणे रंगला होता तो असा त्याच पद्धतीने हा दुसरा सेमीफायनलचा सामना पण इथे रंगतोय. यानंतर फायनलचा सामना आपल्याला इथे खेळवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. संतोष पुढचा चेंडू घेऊन फलंदाज आहे समोर. अवधूत यस अप्परकट फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त. धावसंख्या झाली ती 14. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आहे इथे आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा. बॉलिंग मार्ग मध्ये येतो यावेळी विराज. स्ट्रायकिंग एंडला साईराज. 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू 7 धावा. सेकंड सेमीफायनलचा थरार. राईट मोर द विकेट विराज. पहिला चेंडू घेऊन अवधूत साठी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू बिग हिट केलाय. विश्वनाथ येतो बॉलवरती. एकच धाव इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय आणि यावी संधी आहे. इथे संधी होती परंतु थ्रो मात्र झाला नाही. फजलच्या दिशेने एकाच धावेवरती मानावं लागलं समाधान. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या पोहोचेल 15 या अंकावरती. अजूनही 6 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 5 चेंडू 6 धावा. इथे जर एखादा गडी बाद झाला किंवा एखादा डॉट बॉल आला तर कम बॅक होईल कुसुमेश्वर संघाचा. यावेळी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चालाकी इथे दाखवली गेली. बॅटच्या ब्लेडचा इथे वापर केला. फजलच्या डोक्यावरून चेंडू इथे फाईनला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव इथे मिळते. 4 चेंडू 5 धावा. धावसंख्या 16. 5 चेंडू 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावाचं समीकरण कायम आहे. एका दुसरा डॉट बॉल इथे येणं आहे आवश्यक, जेणेकरून फलंदाजावरती येईल प्रेशर आणि त्याला इथे मोठा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. हलक्या हाताने खेळलाय. यावेळी 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि इथे घेतल्या जातात 2 धावा. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल ती यावेळी 18. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. फील्ड थोडेसे क्लोज घेतले गेलेत. राईट मोर द विकेट. कंटिन्यू गोलंदाजी. पुन्हा एकदा हलक्याने खेळ आहे. मनगणाचा खेळ आहे इथे वापर.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे रन आउट आहे, इथे रन आउट आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता इथे असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे येणार आहे. याचाच अर्थ गोलंदाज इथे मात्र सेफ असेल, परंतु फलंदाजावरती असेल प्रेशर. 2 चेंडू 2 धावा, इथे डॉट बॉल आला तर रंगत येईल या मॅच मध्ये, कारण कंपल्सरी चेस. 2 चेंडू मध्ये 2 धावा इथे बनवाव्याच लागतील. गोलंदाजीचा दर्जा इथे दाखवतो विराज. जखडून ठेवलं असं म्हणावं लागेल. एक्स्ट्रा प्रयत्न इथे करावे लागतायत. फलंदाजी अप्रतिम झाली होती. यावेळी अवधूतने हलक्या हाताने कट केला होता. 2 धावांचा प्रयत्न त्याने केला, परंतु 2 चेंडू 2 धावा, कंपल्सरी चेस हा इथे नियम. म्हणजे 2 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. यावेळी टाकलेला हा बॉल, डॉट बॉल, इथे डॉट बॉल, सामना रंगलाय. एक चेंडू आणि